श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। तर गौमाताचं म्हणणं काय आहे आणि गाय आपल्याला काय सांगत आहे? आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्याबरोबर देवदेवतांनी देखील गायीला खूप महत्त्व दिलेलं आहे। परंतु गायीचं म्हणणं काय आहे? गायी आपल्याला काय सांगत आहे आणि गायी आपल्याला सांगून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आपण आपल्या घरामध्ये कशी स्थिर ठेवू शकतो हे देखील गायी आपल्याला सांगत आहे। आणि ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही। म्हणजे धनधान्याची धनसंपत्तीची आणि घरामध्ये वैभव सतत अखंड राहतं। आणि त्याबरोबर आपल्याला या गायीचं आणि माता लक्ष्मीचं काय म्हणणं आहे हेच आज ऐकून घ्यायचं आहे। तर महाभारतामध्ये एक कहाणी अशी घडली होती की एके दिवशी गौमाता ही चाराच खात असताना एके दिवशी एक सुंदर स्त्री तिथे आली आणि सुंदर स्त्री तेथे आल्यानंतर गायीच्या मनामध्ये प्रश्न आला की ही एवढी सुंदर स्त्री कोण असेल बरे आणि हिचं सौंदर्य या सृष्टीमध्ये मावेना एवढं सौंदर्य आहे। आणि मला तर असं वाटतं की या जीवसृष्टीमधील सर्वात सुंदर स्त्री हीच असेल किंवा या सृष्टीमधील एवढी सौंदर्यवान एवढी रूपवान स्त्री कोण असेल असा प्रश्न गायीला पडला। त्यावेळेस गायीनं तो प्रश्न तिला त्या बाईला विचारला तर त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं की मी साक्षात लक्ष्मी माता आहे। आणि त्यावेळेस गायीला वाटलं की ही लक्ष्मी माता इथे कशासाठी आली आहे। त्यावेळेस गायीनं विचारलं की तुम्ही इथे का आला आहात? तर त्यावेळेस लक्ष्मी मातानं सांगितलं की मी राक्षसांना सोडून इथं आलेला आहे। आणि ज्या वेळेस मी प्रत्येक ठिकाणी असते म्हणजेच मी राक्षसांजवळ देखील आहे किंवा सज्जन माणसाजवळ देखील आहे, देवदेवतांजवळ देखील आहे। संपूर्ण जीवसृष्टीमध्ये माझ्याशिवाय काहीही चालत नाही। तर त्यावेळेस गौमाता शांत बसून ऐकत असते। त्यावेळेस माता लक्ष्मी गौमाताला सांगते की मी राक्षसांचा त्याग करून मी इथे आलेले आहे आणि मी खूप संतापलेली आहे। त्यावेळेस गौमाता देवीला म्हणते, महालक्ष्मीला म्हणते की काय झालं, का संतापलेला तुम्ही आहात? तर त्यावेळेस माता लक्ष्मी गौमाताला सांगते की या राक्षसांजवळ मी वास्तव्य करत होते परंतु राक्षसांनी माझा दुरुपयोग केला आणि माझा उपयोग अशा पद्धतीने केला की ते जनावरांना कापून खाऊ लागले, अहिंसा करू लागले, लहान मुलांना वाईट रस्त्याने लावू लागले, त्यांच्याकडून अत्याचार करून घेऊ लागले किंवा त्यांच्या घरामध्ये अत्याचार होऊ लागले, स्त्रियांचा अपमान होऊ लागला आणि वाईट कृत्य होऊ लागलं। त्यामुळे मी तिथून निघून आले। परंतु लक्ष्मी गौमाताला सांगते की सर्वच जण मला म्हणतात की लक्ष्मी ही खूप चंचल आहे, लक्ष्मी ही खूप चंचल आहे, लक्ष्मी एका जागेमध्ये स्थिर राहत नाही आणि ती एका जागेवरती टिकत नाही। पण गौमाता तूच सांग, तू सर्वांची माया करतेस, तू सर्वांची आई आहेस आणि तू सर्वांना समान धरतेस आणि सर्वांची माया करतेस, तुझ्याकडे उदारता भरपूर आहे, त्यामुळे मी तुझ्याकडे आले आहे आणि तू मला सांग की माझ्याकडून काय चुकलं? मी त्या घरामध्ये राहते, मी प्रत्येकाजवळ राहते, मला मान्य आहे, कारण माझ्याशिवाय ही जीवसृष्टी चालू शकत नाही। हा जीवन प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाच्या जीवनामध्ये माझं महत्त्व आहे, कारण माझ्यासाठी कोणीही काहीही करायला तयार आहे। काही तर आपल्या आई वडिलांना सोडून परदेशामध्ये जातात मला कमावण्यासाठी, तर काही जण भाऊ भावाचा वैरी होतो, तर काही जण मुलगा आई वडिलांचा वैरी होतो व काही जण बहीण भावाचे वैरी होतात, मित्र मित्राला मारायला उठतो, एखाद्याचा खून सुद्धा पाडायला मागे पुढे पाहत नाहीत, फक्त माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी। परंतु मी सर्वांच्या मध्ये वास्तव्य करत असते, परंतु ज्या वेळेस माझा वाईट वापर होतो, अहिंसा वाढते, त्यावेळेस मी तिथे थांबत नाही। परंतु माझं म्हणणं देखील असं आहे
की ज्या घरामध्ये माझा अपमान होत नाही, म्हणजे ज्या घरामध्ये मला मान सन्मान दिला जातो, मी ज्या घरामध्ये वास्तव्य करते त्यातील माझा काही वाटा जी इतर गरीब लोक आहेत त्यांना दिला जातो, त्यातील थोडासा वाटा देवधर्मासाठी दिला जातो आणि त्यातील थोडासा वाटा स्वतःच्या जीवनामध्ये देखील त्याचा वापर केला जातो, त्यातील थोडासा वाटा मुक्या प्राण्यांसाठी काढून ठेवला जातो. आणि जिथे माझा अशा पद्धतीने वापर केला जाईल त्या ठिकाणी मी स्थायिकच असते, कारण मला किती दिवस एका जागेवर स्थायिक ठेवायचं हे माझ्या हातात नाही, तर या सर्व लोकांच्या हातामध्ये आहे. ज्यावेळेस माझा चांगल्या प्रमाणे मान सन्मान आदर सत्कार होतो त्या जागेवर मी कायमची राहते. परंतु जिथे माझा अपमान होतो, जिथे स्त्रियांचा अपमान होतो, जिथे मांसाहार केला जातो, जिथे एकमेकांचा अपमान केला जातो, जिथे एकमेकांना किंमत दिली जात नाही, जिथे अत्याचार होतो, जिथे अहिंसा वाढत जाते, तिथून मी निघून जाते. मी देवदेवतांपाशी अखंड वास करते. ज्या दिवशी त्यांनी माझा अपमान करतील त्या दिवशी मी तेथून सुद्धा निघून येईल. आणि आता मी राक्षसांपासून निघून आलेले आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की गौमाता, तू खूप उदार आहे, तू खूप प्रेमळ आहेस आणि तू खूप मायाळू आहेस. त्यामुळे मला तुझ्यापाशी स्थान दे. मला तुझ्यापाशी राहायचं आहे. मग मला तुझ्या जवळच वास्तव्य करायचं आहे. ज्यावेळेस माता लक्ष्मी गायीला म्हणते त्यावेळेस गायी म्हणते, नको, मी जेवढं तुझं ऐकलं आणि तू माझ्यापर्यंत पोहोचली त्यातच मी खूप धन्य आहे. परंतु तू माझ्या जवळ आलीस आणि ज्या वेळेस तू जर समजा माझ्यामध्ये वास्तव्य केलं तर लोक मला पुजतील, परंतु तू खूप चंचल आहेस आणि तू जर माझ्यातून निघून गेली तर हीच लोक मला कापून खातील, माझ्या लेकरा बाळांना कापून खातील. आज जी लोक मला पाळत आहेत ती लोक मला जवळ सुद्धा येऊ देणार नाहीत. मला वाचवा, गायीला वाचवा असा नारा तर करतील, परंतु कोणीही मला वाचवण्यासाठी पुढे येणार नाही. सर्वजण माझा त्याग करतील. परंतु मला तू नको आहेस. मला माहित आहे की तू ज्याच्यामध्ये वास्तव्य करते ते धनवान होतं, सुखी होतं, संपन्न होतं, परंतु ज्याच्यातून तू निघून जाते त्याचं आयुष्य लयाला जातं, त्याच्या आयुष्यामध्ये काहीही राहत नाही. मला माहित आहे की तू माता लक्ष्मी योगदान करतेस आणि तुझं योगाचं सर्वात मोठं महत्व आहे. तू प्रत्येकासाठी योगदान करतेस. मला तुझं खूप महत्व देखील माहित आहे. परंतु लक्ष्मी माता, मी तुला प्रार्थना करते की तू माझ्यामध्ये तरी कमीत कमी वास्तव्य करू नकोस. तू ज्याच्यामध्ये वास्तव्य करतेस त्याला खूप सर्व काही भेटतं, परंतु नको, मला माझ्यामध्ये तुझं वास्तव्य नको आहे. त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणते गौमाताला की हे गौमाता, ज्याच्यामध्ये मी वास्तव्य करते तो धष्टपुष्ट धनवान होतो. परंतु गायी त्याला म्हणते, लक्ष्मीला म्हणते की नको, माझं जे रूप आहे, माझं जे सौंदर्य आहे, माझी जी धष्टपुष्टता आहे ती मला बस झाली, मला एवढीच हवी होती, मला यापेक्षा काहीही नको आहे. त्यावेळेस माता लक्ष्मी गौमाताला म्हणते की ज्या वेळेस आपल्याला जिथं बोलवलं जात नाही आणि तिथे आपण जातो त्यावेळेस अशाच पद्धतीचा अपमान सहन करावा लागतो. मला खूप वाईट वाटत आहे की मी जिथे खूप आशा करून मी तुझ्या जवळ आले, परंतु तू माझा अपमान करत आहेस, मला स्वीकार करत नाहीस. परंतु गौमाता काही केल्याने तयार होत नाही. माता लक्ष्मी गौमाताला खूप समजून सांगते की मी तुझ्यामध्ये वास्तव्य करीन, तू कधीही चुकणार नाही, मला माहीत आहे. परंतु गौमाता म्हणते की तुझा स्वभाव असा आहे की तू राक्षसांजवळ देखील राहते, देवदेवतांजवळ देखील राहते, मनुष्याजवळ देखील राहते. असा जीवसृष्टीमधील कोणीही नाही की ज्यामध्ये तू वास्तव्य करत नाही. परंतु तू माझ्यामध्ये वास्तव्य नको करूस. तुला जिथे योग्य वाटेल तिथे तू जा आणि तिथे तू वास्तव्य कर. परंतु माता लक्ष्मीला गौमाता खूप कळकळीची विनंती करते की तू कमीत कमी माझ्यात तरी वास्तव्य करू नकोस. परंतु गौमाता म्हणते की तू कितीही मला विनवलं तरी देखील मी तुला स्वीकारण्यास तयार होत नाही. माझी जेवढी लोक सेवा करत आहेत त्यातच मी धन्य आहे. मला जास्त कशाचीही हाव नाही. मला ज्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे त्या पद्धतीनेच मला लोकांनी स्वीकारावं, मला तेवढाच मान सन्मान द्यावा. मला जास्तीची आशा नाही. मी जशी आहे तशीच मला आवडते.
परंतु लक्ष्मी माता म्हणते की तू जर मला नाही स्वीकारलं तर माझा अपमान होईल आणि माझा या जीवसृष्टीमध्ये देखील अपमान होईल. मी खूप आशा घेऊन तुझ्यापाशी आलेले आहे. तू मला स्वीकारावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. परंतु माता लक्ष्मी सतत गौ माताला विनवत राहते आणि गौ माताला म्हणते की गौ माता काहीही कर, परंतु मला तुझ्या शरीरामध्ये कुठेही स्थान दे, परंतु मला स्थान दे. माझा अपमान असा करू नकोस. मी खूप आशा घेऊन तुझ्याकडे आले आहे. परंतु ज्यावेळेस लक्ष्मी माता खूप गौ माताला विनवते त्यावेळेस गौ माता लक्ष्मी मातेला स्वीकारण्यास तयार होते. परंतु गौ माता लक्ष्मी मातेला सांगते की माझ्या शरीरामध्ये तुला कुठेही स्थान मिळणार नाही, परंतु माझं मूत्र आणि माझं गोमाताचं शेण यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे तुला मी सांगते की तू तिथेच वास्तव्य कर. म्हणजे माझ्या शेणामध्ये आणि मूत्रामध्ये म्हणजेच गोमूत्रामध्ये गायीनं तिला जागा दिली. परंतु ज्यावेळेस तिला जागा दिली त्यावेळेस माता लक्ष्मीनं तिला विचारलं की तुझं संपूर्ण शरीर सोडून किंवा तू कुठेही कपाळावरती किंवा खांद्यावरती तुझ्या काळजावरती कुठेही मला जागा देऊ शकत होती, परंतु तू मला गोमूत्रामध्ये जागा दिली असं का? तर गौमाता म्हणाली की असंही माझ्या गौमूत्राला खूप लोक मानतात आणि ज्यावेळेस त्यावेळेस तुझी साथ मिळेल त्यावेळेस लोकांचं कल्याण होईल, भलं होईल, प्रत्येकाला सुख समाधान प्राप्त होईल आणि त्याबरोबरच तू जर त्या गौमूत्रामध्ये असशील तर प्रत्येकाला धनधान्य धनसंपत्ती सर्व काही सुख समाधान मिळेल. त्यामुळे तू तिथेच वास कर. त्यावेळेस माता लक्ष्मी गोमाताला नमन करते आणि म्हणते खरोखरच तू उदार माता आहेस आणि तुझ्यासारखं या जीवसृष्टीमध्ये कोणीही नाही. कितीही कितीही तुला विनवलं तरी देखील तू लोकांच्या कल्याणाचाच विचार करत आहेस. कितीही तू ज्या वेळेस मला स्वीकार केला असतं त्यावेळेस तुझी किंमत किंवा तुझं वास्तव्य अजून वाढलं असतं, परंतु तू मला जागा लोकांच्या कल्याणासाठीच दिली. खरोखरच गौमाता तू खूप महान आहेस आणि तुझा स्वीकार संपूर्ण जगाने करावा अशीच माझी विनंती आहे. आणि एवढं म्हणून गौमाताचं बोलणं लक्ष्मी माता स्वीकार करते आणि लक्ष्मी माता गौ माताला म्हणते की मी धन्य झाले, मी खरोखरच गौमाता धन्य झाले. तू मला तुझ्या शरीरामध्ये कुठे का होईना पण तू मला जागा दिली. मलमूत्र असलं गोमूत्र असलं तरी ते तुझ्या शरीरातूनच बाहेर येणार आहे. त्यामुळे मी तुझ्या शरीरामध्येच वास्तव्य करणार आहे. हे म्हणून लक्ष्मी माता गौ मातावर प्रसन्न झाली आणि तिने लक्ष्मी माताने गोमाताच्या शरीरामध्ये प्रवेश केला. ही अशी महाभारतातील खूप मोठी प्रचलित कथा आहे की हे सांगण्याचा उद्देश असा आहे की गौ माता काय सांगत आहे आणि लक्ष्मी माता कुठे वास करत आहे हेच या कथेमध्ये किंवा महाभारतामध्ये घडलेल्या या कहाणीमध्ये हे सांगू इच्छिते की ज्याच्या जवळ उदारता आहे, जो आपल्या कष्टाने मिळवलेला किंवा त्याच्याजवळ आलेला लक्ष्मीचा मान सन्मान आदर करतो, त्याच्याजवळच लक्ष्मी ही सदैव अखंड वास करत असते. म्हणजे एखाद्याजवळ जास्त पैसा आहे तर तो थोडासा पुण्यकर्मासाठी, थोडासा दानधर्मासाठी किंवा थोडासा गरजू व्यक्तींसाठी, देवदेवतांच्यासाठी आणि राहिलेला स्वतःसाठी जो ठेवतो. जिथे उदारता असते, जिथे एकमेकांविषयी मान सन्मान असतो, प्रेमाची भावना असते, एकमेकांचा आदर केला जातो आणि त्याबरोबरच प्रत्येकाला समान मानलं जातं, कोणालाही तुच्छ मानलं जात नाही, कोणालाही कमी लेखलं जात नाही. त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आहे की ज्यांना माता लक्ष्मी वाटतं की आपल्या घरामध्येच राहावी तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मनामध्ये जर हे गुण असतील तर त्यांच्या घरातून कधीही माता लक्ष्मी बाहेर पडणार नाही. माता लक्ष्मी चंचल नाही. माता लक्ष्मीला देखील प्रत्येक वेळी लोक बदलू वाटत नाहीत किंवा प्रत्येक वेळी जीव बदलू वाटत नाही. तिला देखील वाटतं की एका जागेवर वास्तव्य करावं, परंतु माणसाची वृत्तीच अशी आहे की माणसाची वृत्तीच चंचल आहे. जास्त झाली तरी घमंड येतो, गर्व चढतो आणि नाही त्या मार्गी लागतात.
लक्ष्मीचा अपमान करतात आणि घरातील लोकांचा अपमान करतात, एकमेकांना आदर सत्कार देत नाहीत। प्रत्येक वेळी ज्याच्याकडे लक्ष्मी जास्त वेळ थांबते आणि लक्ष्मी त्याच्याकडे जास्त आली की तो एकमेकांचा अपमान करायला चालू होतो, त्याबरोबर एकमेकांचा जीव घ्यायला देखील कमी पडत नाही। त्यावेळेस माता लक्ष्मी ही रागावते आणि तेथून निघून जाते। त्यावेळेसच ते घर, जेवढी धनसंपत्ती त्या घरामध्ये असते तर ती दारिद्र्यामध्ये बदलायला वेळ लागत नाही। माता लक्ष्मी येऊन देखील बघते आणि जाऊन देखील बघत असते। त्यामुळे माता लक्ष्मी चंचल नाही तर लोकांची वृत्ती चंचल आहे। ज्याच्या जवळ माता लक्ष्मी येते त्याचं सर्वस्व बदलतं, त्याचं ध्येय बदलतं, त्याचा प्रत्येकाशी बोलण्याचा अंदाज बदलतो, प्रत्येकाशी वागणूक बदलते आणि तो गर्विष्ठ बनत जातो। आणि ज्या वेळेस तो गर्विष्ठ बनतो त्यावेळेस गर्वाची घरं ही खालीच असतात, त्याला कधीही वरती येऊ देत नाही। त्यामुळे लक्ष्मी येते परंतु टिकवायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये असतं। त्यामुळेच माता लक्ष्मीने काय महत्व आहे तिचं, गौ माताने देखील स्वतःचं महत्व सांगितलं आणि माता लक्ष्मीचा न अपमान करता तिला तिच्या मनामध्ये, तिच्या शरीरामध्ये तिने जागा दिली योग्य ठिकाणी, आणि जागा देखील अशाच ठिकाणी दिली की जिथे लोकांचं कल्याण होईल, जिथे लोकांची सुख समृद्धी होईल। तर बघा, ज्याच्याजवळ गौ माता आहे त्याच्या आयुष्यामध्ये सदैव सुख, समाधान, आनंद असतं, कारण गौ माता ही प्रत्येक वेळी प्रत्येकाला चांगलाच आशीर्वाद देत असते। ती कधीही कोणाचाही अपमान अनादर करत नाही। गौ माता सारखी माता जर एखाद्याच्या दारामध्ये असेल तर त्याच्या आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही। त्यामुळे तुम्ही कधीही बघा, ज्याच्या घरी गौ माता असते ते घर अगदी गोकुळागत असतं। त्या घरामध्ये सुख, समाधान, शांतता, आनंद, वैभव हे देखील भरपूर असतं। एखाद्याजवळ लाखो रुपये असणं म्हणजे तो वैभव किंवा त्याच्याजवळ लक्ष्मी किंवा तो मनाने तो श्रीमंत आहे, नाही। ज्याच्या मनाची मोठी श्रीमंती आहे तोच खरा श्रीमंत असतो। एकमेकांविषयी आदर असतो तोच खरा श्रीमंत असतो। एकमेकांचा जीव जाणतो तोच खरा श्रीमंत असतो। कोणालाही तुच्छ समजत नाही तोच खरा श्रीमंत असतो। कधीही प्रत्येक वेळी आपल्यापेक्षा लहानांचा तो आदर करतो तोच खरा श्रीमंत असतो। ज्याचे विचार श्रीमंत असतात तोच खरा श्रीमंत असतो। तो कधीही एखाद्याला वाईट बोलत नाही किंवा एखाद्याचं वाईट देखील तो पाहत नाही किंवा तो सहन देखील करत नाही, तोच खरा श्रीमंत असतो। श्रीमंत कोणालाही म्हणता येत नाही, ते गुण असतात, आणि ज्याच्याजवळ ही गुण असतात, जे एकमेकांचा आदर करतात, जे एकमेकांना समान मानतात, तोच खरा श्रीमंत असतो आणि त्याच्याजवळच माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते। त्यामुळे गौ माताने जे सांगितलं आणि माता लक्ष्मीने जे तिचं म्हणणं ऐकलं, त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे की ज्याच्या अंगी हे गुण आहेत त्याच्या बरोबरच माता लक्ष्मी असते। माता लक्ष्मी चंचल नाही तर चंचल ही माणसाची वृत्ती आहे। तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की माता लक्ष्मी आणि गौ माताचा संवाद ज्याने ऐकला आणि ज्याला तो समजला तो त्याच्या आयुष्यामध्ये दरिद्री कधीही येणार नाही, तो आयुष्यभर श्रीमंतच राहणार आहे। आणि ज्याला हे सर्व काही समजलं त्याने आयुष्य आपलं धन्य झालं। एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं। तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।